नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार, पळसपे फाटा ते सिंधुदुर्गापर्यंत कामाचा आढावा घेणार। मुख्यमंत्र्यांचा आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना जाग, खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची तारांबळ। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्त्वाची बैठक, मुंबईतील जागांसंदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक, आठवड्याभरात मुंबई भाजपत मोठे बदल होण्याची शक्यता। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकरांच्या उपस्थितीत ही बैठक असेल। वसंतराव चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली, एक प्रामाणिक नेता काँग्रेस पक्षानं गमावला। काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून भावना व्यक्त। बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपली, आज पोलीस अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात हजर करणार। बदलापूर घटना आणि राज्यातील शाळांच्या सुरक्षेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा, पुढील आठवड्यात शाळांना कठोर नियमावली लागू केली जाणार। पालकांच्या सूचना सकारात्मक पद्धतीने घ्यायला हव्यात, सरकारनं एक नियमावली करायला हवी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत। बदलापूर घटनेवर भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। महिलांना रिव्हॉल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, 2-3 लोक मेले तरी चालतील पण चुकीचा माणूस वाचू नये, शिवसेनेच्या नानकराम नेभनानींचं हिंदू समर्थन मोर्चात वक्तव्य। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्यावी असं सत्तेत असलेल्या आमदारांना वाटत असेल तर यावरून राज्याची परिस्थिती काय हे दिसतं। शिंदे गटाचे नानकराम नेभनानींनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार रोहित पवारांची टीका। महिलांसाठी कठोर कायदे केले जात आहेत, एफआयआर दाखल करताना येणाऱ्या अडचणी न्यायसंहितेतून आम्ही दूर केल्या, ई-एफआयआर सुरू केल्यानं आता जलद प्रतिसाद मिळेल, पंतप्रधानांचं वक्तव्य। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू, मार्च 2024 पासून अंमलबजावणी होईल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय, 1.25 कोटी ज्येष्ठांना याचा लाभ होणार। मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्यानं पूर्ण करणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। आमदार राहुल कोल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश, खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। रायगडच्या रोह्यामध्ये शिवछत्रपतींचा सर्वात उंच पुतळा साकारणार, चबुतऱ्यासहित पुतळ्याची उंची 50 फूट असेल। शिवसृष्टी परिसरात आज मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते लोकार्पण। 7015 कोटींच्या नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता, तब्बल 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार। सार्वजनिक बांधकाम विभागाची पुन्हा एकदा लाखो करोडो रुपयांची उधळपट्टी, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करोडो रुपयांचे टेंडर्स। श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज, अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी, विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं अशोक चव्हाणांचं आवाहन। राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, कार्यकर्ता राज ठाकरेंना भेटण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षकानं त्याला बाहेर काढलं। राज ठाकरेंजवळ जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखलं, अकोल्याच्या शुभमंगल कार्यालयातली घटना, संबंधित कार्यकर्त्यांकडून सुरक्षा कठडे तोडण्याचा प्रयत्न। अकोल्यामध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले, मनसे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची कॅश, राज ठाकरे यांच्यासोबत आलेले सहकारी यांचा आयफोन देखील चोरट्यांनी चोरून नेला। अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या कुटुंबियांची राज ठाकरेंनी भेट घेतली, यापूर्वी अमित ठाकरेंनीही मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। आज कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रातही काही भागात अतिमुसळधारेचा अंदाज।
नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं विसर्ग सुरू. रामकुंडाच्या बाहेर रस्त्यावर पुराचं पाणी आलं. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 31,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. आवश्यकतेनुसार विसर्गात बदल होणार. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. उजनी आणि वीर धरणातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग वाढू लागल्यानं पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला. प्रशासन अलर्ट मोडवर गेल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 52,308 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यामध्ये पावसाअभावी करपून जाणाऱ्या पिकांना आता जास्त पावसाचा फटका. सततच्या पावसामुळे ही पिकं सडण्याची भीती. भात नदीला आलेल्या पुरामुळे फरशी पूल पाण्याखाली. 7 ते 8 गावांचा संपर्क तुटला. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस. बहुतांश नद्यांच्या पातळीत वाढ. शहादा तालुक्यातील गोमाई नदीला 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर. पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस. पूल पाण्याखाली गेल्यानं देहरजे, शील, झडपोली गावांचा संपर्क तुटला. गोदावरीला पूर आल्यामुळे वरील धरणातून जायकवाडी धरणामध्ये 71,115 क्युसेक पाण्याची आवक. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा 45%वर. विसर्ग वाढल्यास 17 गावांना पुराचा धोका. जोरदार पावसामुळे भामा नदीला पूर. खेड तालुक्यातील काळूस भोसे रस्त्यावरचा पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या गावांना नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाची परिस्थिती. पश्चिम बंगाल, ओरिसा राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आडोळ प्रकल्प तुडुंब. अनेक गावांच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यानं शेतकऱ्यांमध्येही समाधान. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आल्यानं वाहतुकीत बदल. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतूक शाखेचं आवाहन. ठाण्यामध्ये चालिया महोत्सव साजरा. मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सिंधी बांधवांना भोजन आणि आईस्क्रीम देत शुभेच्छा दिल्या. सिंधी समाजाच्या वतीनं 40 दिवस उपवास केल्यानंतर एकत्रित उपवास सोडण्याची परंपरा. 11वीच्या प्रवेशासाठी अखेरची संधी. 4थ्या विशेष फेरीच्या नोंदणीला सुरुवात. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार. तर 4थ्या फेरीमध्ये अनेक जागा रिक्त. अहमदनगरमध्ये वंजारी समाजाचं 2रं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन. विविध जाती धर्माच्या साहित्यिकांचा गौरव. भंडारी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी रत्नागिरीमध्ये मेळावा. माजी मंत्री श्रीपाद नाईक यांची मेळाव्याला हजेरी. भंडारी समाजानं एकत्र यावं. मेळाव्यातून आवाहन. लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींना गुलाम करण्याची योजना. सामरा अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजीचा सूर. आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसांचा फोटो नसल्यानं जगदीश मुळीक यांची एक्सवर पोस्ट. टिंगरेंना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचीही गोष्ट नमूद. पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अवघ्या 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. पुण्यात आता गुन्हेगार पोलिसांनाही घाबरत नाहीत का? सुप्रिया सुळेंचा एक्स अकाउंटवरून सवाल. पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर गृह खातं अपयशी ठरल्याचीही सुळेंची टीका. पोलीस फक्त सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात असं नसतं, तर आतापर्यंत शाळा प्रशासनावर कारवाई झाली असती. बदलापूर घटनेवरून जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल. मुंबईतील नगरसेविका संध्या दोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. यावेळी मुंबईतील 80 नगरसेवक आपल्याकडे, त्यातील 50 नगरसेवक हे ठाकरे गटाचे. एकनाथ शिंदेंची माहिती. ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत मोदींच्या स्वागताला. एकीकडे अंबादास दानवेंचं विमानतळाबाहेर आंदोलन सुरू असताना दुसरीकडे राजपूत मोदींच्या स्वागताला गेल्यानं चर्चेला उधाण. अंबादास दानवे विमानतळ बाहेर आंदोलन करणार होते याची कल्पना नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार सगळ्या जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रण दिलं होतं. उदयसिंग राजपूत यांचं स्पष्टीकरण. पुढच्या महिन्यामध्ये महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा. आपल्याला भाजपपासून धोका आहे आणि या संदर्भात आपण सरकारला पत्र देऊन सिक्युरिटी मागितली, मात्र सिक्युरिटी देण्यात आली नाही. नवी मुंबईतील मेळाव्यात नाना पटोलेंचा भाजपवर आरोप.
लूट थांबवून जनहितासाठी कामं करा, अन्यथा श्रीलंका बांगलादेश सारखी परिस्थिती ओढवेल, नाना पटोलेंचा राज्य सरकारला इशारा. जेलमधून सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे पहिल्यांदाच मालेगावमध्ये. कार्यकर्त्यांकडून हिरेंचं जंगी स्वागत, भव्य रोड शो करत हिरेंचं शक्ती प्रदर्शन. जालन्यामध्ये स्टील कंपनीमध्ये स्फोट, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी. कंपनी मालक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा दानवेंचा आरोप. एकीकडे वन नेशन वन इलेक्शन म्हणायचं आणि महाराष्ट्र हरियाणाच्या निवडणुका वेगळ्या घ्यायच्या, आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका. भंडारा जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी असल्याचा प्रकार, जिल्हा काँग्रेस कमिटीला विश्वासात न घेता तालुका काँग्रेस कमिटीनं माजी जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम केला. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेचा मनसेकडून निषेध. घटनेच्या निषेधार्थ बदलापूर आणि डोंबिवलीत मनसेनं मानाच्या दहीहंड्या रद्द केल्या. मनसे आमदार राजू पाटील यांची माहिती. पंढरपूरमध्ये जयसिंग मोहिते पाटील यांच्याकडून श्रावण महोत्सवाचं आयोजन. जुन्या परंपरा आणि खेळ नवीन पिढीला माहीत व्हावेत यासाठी आयोजित या महोत्सवात तरुणींनी मनसोक्त आनंद घेत जल्लोष साजरा केला. देशातली पहिली विजेवर चालणारी एलिव्हेटेड बस सेवा नागपूरमध्ये सुरू होईल. रिंग रोडवरती 50 किलोमीटरपर्यंत ही खास बस सेवा चालवली जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. साईबाबांच्या साईनगरीला नवी ओळख मिळणार. शिर्डी शहराचा 50 मेगावॅट असलेला वीज पुरवठा आता सौर ऊर्जेवर होणार. शिर्डी सौर ऊर्जेवर चालणारं देशातलं पहिलं तीर्थक्षेत्र होणार. गणेशोत्सवापूर्वी मुंबई पोलिसांचे हात बळकट होणार. सप्टेंबरमध्ये 7,000हून अधिक पोलीस मुंबई पोलीस दलामध्ये सेवेत कार्यरत होणार. मानपाडा परिसरामध्ये 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. आरोपीच्या मुलांसोबत ही चिमुकली खेळायला गेली असताना घटना घडली. आरोपी धर्मेंद्र यादवला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी डॉक्टर प्रतीक्षाची 7 पानांची सुसाईड नोट. आरोपी पती फरार. एबीपी न्यूजच्या ऑपरेशन आरजी करचा इम्पॅक्ट. कोलकाता बलात्कार प्रकरणी सीबीआयचा छापा. मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफ चाचणी. चंद्रपूरमध्ये उधारी वसूल करण्यासाठी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण. पीडित मुलगी गर्भवती झाल्यानं उघडकीस प्रकार आलाय. आरोपीवर पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल. देशभरात आज कृष्ण जन्माष्टमीचे वेध. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि जगन्नाथपुरीसह विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीनं गोकुळाष्टमी साजरी. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढची बैठक 29 ऑगस्टला होणार. या बैठकीत हरियाणाच्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता. जम्मू काश्मीरमधल्या भाजप उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. पहिल्या यादीत 50हून अधिक उमेदवारांची नावं असण्याचा अंदाज. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची पुन्हा लोक जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदी निवड. पासवान यांच्या सक्षम नेतृत्वावर पक्षाचा पूर्ण विश्वास. लोक जनशक्ती पार्टीचे ट्विट. शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतचा आरोप. कंगनाच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. दिल्लीतील सत्यनिकेतन परिसरात कॅफेमध्ये गोळीबार. कॅफे व्यवस्थापकाशी झालेल्या भांडणात त्यांनी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. पोलिसांनी एका आरोपीला या प्रकरणी ताब्यात घेतलंय. पॅरासिटामॉलसह 156 औषधं बंद. या औषधांच्या वापरामुळे माणसाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं सरकारचा निर्णय. तालिबानच्या नव्या फतव्यामध्ये महिलांवर जाचक निर्बंध. स्त्रियांच्या आवाजावर आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरे उघडे ठेवण्यावर बंदी आणि त्यामुळे आता मोठा वाद. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात. विक्रमी 25व्या ग्रँडस्लॅमचे जोकोविचचं लक्ष. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या 25व्या विजेतेपदापर्यंत जोकोविचला पोहोचायचंय. हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून काढण्याची शक्यता. हार्दिकच्या कर्णधार पदावरती संघातील खेळाडू नाराज असल्याची माहिती. पाकिस्तानमध्ये 2 वेगवेगळ्या अपघातात 36 जणांचा मृत्यू. कहूताहून रावळपिंडीला जाणारी बस खड्ड्यात पडल्यानं 25 तर बलुचिस्तानमध्ये झालेल्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.